पत्रकार परिषदेत माझ्यासोबत सहभागी कोकण विकासचे सेक्रेटरी राजेंद्र तावडे, माजी उपमहापौर नेते सुभाष काळे, अशोक भोईर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य सीताराम राणे, परिवारचे सदस्य विकास पाटील, कृष्ण रानडे, संतोष साळुंखे, सर्व या ठिकाणी उपस्थित पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनी, आपला हा कोकण आंबा महोत्सव हा आता हे 18वं वर्ष आहे आणि 18 वर्ष सलगपणे कोविडच्या काळात देखील आपण आंबा महोत्सव हा सुरू ठेवला, कारण ही एक चळवळ म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. ही काही प्रॉफिट मेकिंग महोत्सव नाही, ही एक चळवळ आहे आणि याच्यामध्ये पणन, कृषी विभाग आणि आमच्या संस्था या एकत्रितपणे आम्ही सहभागी असतो. शासनाचा देखील याच्यामध्ये मोठा सहभाग असतो. या वेळेचा आंबा महोत्सव हा नेहमीप्रमाणे 1 मे ते 12 मे असणार आहे. बरेचसे आपले कार्यक्रम जे आहेत त्याच्या तारखा आपण निश्चित ठेवलेले. जसं रामभाऊ मांगी व्याख्यानमाला जी आहे ती आपण 8 जानेवारी न चुकता 8 ते 14 जानेवारी किंवा 9 ते 15 जानेवारी असते, तसा आपला हा कोकण आंबा महोत्सव साधारणपणे 1 मेला महाराष्ट्र दिनाला, कामगार दिनाला आपण सुरू करतो आणि 12 मे पर्यंत असणार आहे. यामध्ये साधारणपणे आंबा आणि कोकणातले पदार्थ याचे जवळजवळ 40 स्टॉल असतील. याच्याबरोबर नाविन्य म्हणून आम्ही यावेळेला 5 स्टॉल जे आहेत ते मिलेट्सचे ठेवलेले, कारण मिलेट्सची देखील देशभरामध्ये आणि राज्यामध्ये चळवळ आहे. मिलेट्स तृणधान्य आणि त्याला देखील खूप चांगली विक्री पण आहे आणि थेट शेतकऱ्यांकडनं जर आपण ठेवलं तर त्याचा फायदा आहे. हे आंबा उत्पादक शेतकरी सर्व कोकणातले असणार आहेत आणि शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारचा हा आपण मेळा या ठिकाणी आयोजित करतो. आपल्या यावेळेच्या दरवर्षी आम्ही एक रिपोर्ट देखील देतो की आंब्याची काय परिस्थिती आहे. जसं महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या गोष्टींची परिस्थिती की बाबा भाताचं कसं आहे, कापसाचं कसं आहे, सोयाबीन काय आहे, तसं कोकणातला हा जो आंबा आहे तो त्याची देखील मी या ठिकाणी माहिती देतो. आपल्याला एकूण 1,80,000 हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. 1,80,000 हेक्टर जमिनीवर. आता 3 वर्षाचा आपल्याला रिपोर्ट पण असला पाहिजे. तर 2022 साली आंब्याचे उत्पन्न जे आहे ते 3,20,000 मेट्रिक टन झालं आणि 260 कोटींची विक्री ही भारतभर आणि मुंबईत झाली. 100 कोटी रुपयाचा आंबा जो आहे तो निर्यात देखील झाला होता. परंतु दरवर्षी उत्पन्न जे आहे ते घटत गेलं, कारण की अवेळी पाऊस पडतो, ढगाळ वातावरण, यावेळेला ग्रीप्स रोग आणि तुडतुडा कीटकांचा देखील प्रादुर्भाव झाला आहे आणि त्याच्यामुळे हा कमी होतो. त्यामुळे 2023 साली 3,20,000च्या ऐवजी 2,56,000 मेट्रिक टन आंबा आला आणि 2024ला एकदमच निम्म्यावर आला, 1,28,000 मेट्रिक टन झाला आणि 126 कोटी रुपयांची आंबा विक्री झाली. बघा, म्हणजे 2022ला 260 कोटीची आंब्याची विक्री झाली आणि यावेळेला 24ला मागच्या वर्षी 126 कोटींची विक्री झाली. याही वेळेला जरी आपल्याला शहरामध्ये आंबा दिसत असला मोठे मोठे काळे वगैरे, परंतु याही वेळेला 30% आंबा जो आहे तो कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्याकडे आलेला आहे आणि त्यामुळे याचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सगळे आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ग्राहकांना अपील करतो की हा शेतकरी आहे,
हा आंबा उत्पादक बागायतदार आणि चांगला आंबा पण आपल्याला मिळणार आहे आणि त्याला प्रतिसाद आणि साथ देण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही लोकांना अपील करतो की आपण या आंबा महोत्सवाला शेतकऱ्यांच्या आंब्याला आवर्जून या ठिकाणी खरेदी करायला या, भेट द्या. या आंब्याच्या बरोबर आपण मिलेटचे देखील 5 स्टॉल ठेवलेले आहेत, त्याचाही आपल्याला उपयोग होणार आहे. आणि 5 स्टॉल जे आहेत ते आम्ही बचत गट, महिला बचत गट जो आहे त्याच्याकरता नेहमीच ठेवतो दरवर्षी. 5 स्टॉल जे आहेत ते महिला बचत गटाकरता ठेवले जाणार आहेत. 1 मेला 4:30 वाजता आपण याचं उद्घाटन करणार आहोत. उद्घाटन कोण करणार याची नावं आपल्याला 2 दिवसामध्ये आम्ही प्रसिद्धीसाठी पत्रक काढून कळवणार आहोत. पण मी या माध्यमातून लोकांना आवाहन करतो, ठाणेकरांनी खूप मोठा प्रतिसाद सातत्याने दिला. लाखो ठाणेकर आणि आसपासचे देखील नागरिक आणि रहिवासी जे आहेत ते या आंबा महोत्सवाची वाट बघत असतात. कारण एका बाजूला दर्जेदार आंबा मिळेल, किफायतशीर असेल आणि शेतकऱ्याचा आंबा, थेट शेतकऱ्याच्या शेतातला वाडीतला आंबा जो आहे तो आपल्याला इथे या आंबा महोत्सवात मिळण्याची गॅरंटी आहे. ही विश्वसनीयता असल्यामुळे ठाणेकरांनी याला मोठा दाद दिलेली आहे. तर याही वर्षी आपण या आंबा महोत्सवाला मोठ्या प्रमाणामध्ये भेट द्या आणि याला शेतकऱ्यांना या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून एक ताकद द्या, असं मी आह्वान करतो. धन्यवाद. ये तो 18वां साल है. हर साल हम लोग ये मूवमेंट चलाते हैं आंबा महोत्सव के माध्यम से. हमारे कोकण विकास प्रतिष्ठान के तावड़े जी है, हमारी संस्कार संस्था है और शासन की तरफ से पणन और कृषि विभाग, इनके माध्यम से ये गावदेवी मैदान पे हम ये महोत्सव लेते हैं. और कोकण के जो आम उत्पादक किसान है ये डायरेक्ट यहाँ पे सेल करने के लिए आते हैं और ग्राहक जो है उनको थेट बीच में मिडलमैन कोई नहीं है, दलाल नहीं है, कोई एजेंट नहीं है. थेट उसको किसान और ग्राहक, ऐसा ये एक तरह के मिलाप है. अभी गावदेवी मैदान में 1 मई से ये शुरू होगा शाम को 4 बजे से और 12 मई तक चलेगा. यहाँ पे हमने मिलेट के भी कुछ पदार्थ ये जो है रखे हैं, जिसके लिए 5 स्टॉल रखे हैं. और हमारी जो महिला बचत गट है उनके लिए भी 5 स्टॉल हमने रिजर्व रखे हैं. तो इस माध्यम से हर साल लोग जो है वो बहुत अच्छा प्रतिसाद देते हैं, क्योंकि आम का दर्जा अच्छा रहता है. सर, 1 मई को उद्घाटन में कौन आने वाला है? वो हम बताने वाले हैं, लेकिन उसके पहले ही लोग आ जाते हैं, क्योंकि ये किसान डायरेक्ट आम लाता है तो उसकी विश्वसनीयता है. उसे किसी को पूछने की जरूरत नहीं पड़ती कि इसका अच्छा रहेगा ना, ये कोकण का ही है ना आंबा. तो ये इसका बहुत विशेषता रही है. सर, आंबा कितने टन रहने वाला है? अभी कितने टन तो ये तो जैसा सेल होगा वैसा आम आते रहेगा, लेकिन बहुत अच्छा सेल भी लोगों के लिए, किसानों के लिए होता रहता है. और किसान जो है वो यहाँ से खुश होते हैं. मैं इसीलिए तो अपील करता हूँ, हमारे थानावासी और आसपास के भी लोग आते हैं कि आप ये विश्वसनीयता है आपकी, इसीलिए ये मूवमेंट जो है वो जारी है. इस साल भी आप हमारे इस कोकण के किसानों को ताकत दीजिए और उनका आम खरीदिए. पिछले साल से इस साल में आम उत्पादन का रेशियो बढ़ा हुआ है, घटा हुआ है, क्या है? नहीं, हमेशा हर साल घटता है, क्योंकि ये ग्लोबल वार्मिंग जो है, वातावरण ये बदल रहता है. लेकिन आम ये तो बहुत ही डेलिकेट फल है और थोड़ा भी इसमें कोई वातावरण बदल हुआ तो उसका असर जो है वो इस आम पे गिरता है. तो भी हमारे कोकण का किसान जो है वो बहुत मेहनत के साथ में ये काम करते रहता है. और इसीलिए हम डायरेक्ट इनको यहाँ बुला के लोगों को अपील करते हैं कि आप इसे ताकत दो और ये आम खरीद के उनको भी, किसान को भी प्रोत्साहन देने का काम करो.